दुर्वापि वदनो यदास्ति अभिनोद्रढन्तु विष्णु। नमस्कार, अगदी मजेत ना? नेहमीप्रमाणे अमृत खजाना लाईव्ह मनीषा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे वट सावित्री पौर्णिमा. तर मी अमेरिकेत राहते म्हणून काय झालं, पण मी पण वट सावित्री पौर्णिमा करत आलेले आहे. आणि आज पण मी उपवास केलेला आहे. आणि आता मी देवपूजेला वरच्या आमच्या देवघरात आलेले आहे. तर चला तर आपण देवपूजा करूया. ओम यज्ञेन यज्ञजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमं सन्ति हनकं महिमना सञ्चेत त्रिपुरी साध्य सन्ति देव. ओम राजाधिराजाय प्रसन्नसायने नमः. वैष्णवाय पूर्वे समे कामान् कामकामयमयं कामेश्वर वैष्णव ददातु. कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्य भौज स्वराज्य वैराज्य पारमेष्टम राज्य महाराज्य मादित्य संतर्षा सर्वम संतर्धा करदात पृथ्वी संतर करता एकादी तदपेश श्लोक विहित मृतः परिश्रम दर्शनगुणे अविस्तशेष काम प्रवेश देवः सुभसने देवो एकदंताय विघ्नकुंडाय निमित्त अन्नदंते प्रचोदयात्. या ठिकाणी आज मी वट सावित्री पौर्णिमेची पूजा केलेली आहे आणि खूप छान पूजा झाली. खूप प्रसन्न वाटतं. तशी मी रोजच पूजा करत असते. आज विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, पूजा करतात. आज वडाच्या झाडाला धागा बांधतात आणि आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य प्राप्त व्हावं याची प्रार्थना करतात. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि पवित्रेचे प्रतीक मानले जाते. आज नात्यामध्ये प्रेम वाढावे, विश्वास वाढावा, समर्पणाची भावना वाढावी यासाठी प्रार्थना केली जाते देवाजवळ. तर आज या ठिकाणी मी पूजा केलेली आहे. तर अमेरिकेमध्ये आमच्या इथे काही वडाचं झाड नाही आहे, पण मी या ठिकाणी वडाच्या झाडाचा फोटो लावला आहे, फोटो फ्रेम, आणि त्याची मी आज या ठिकाणी पूजा केलेली आहे. तुम्ही श्रद्धेने पूजा करणं महत्त्वाचं आहे. वडाचं झाड नसलं म्हणून काय झालं, तर तुम्ही फोटोमध्ये पण इमॅजिन करू शकता की हे खरोखर इथे आहे आणि त्याची मनोभावी पूजा करून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकतात. वट सावित्री पौर्णिमेचा उपवास का करतात, तर सावित्री आणि सत्यवान यांची कथा तुम्हाला माहितीच असेल. तर सावित्रीचा नवरा त्याला 1 वर्षासाठीच तो जगणार असं भविष्यवाणी ज्योतिषाने सांगितली होती. आणि तिचे पप्पा आणि तिच्या वडिलांनी सांगितलं असतं की याचं फक्त 1 वर्षासाठीच आयुष्य आहे, तर तू याच्याशी लग्न करू नको. तरी पण सावित्री त्याच्यासोबत लग्न करते. ती ऐकत नाही. ती म्हणते नाही, मला त्याच्याशीच लग्न करायचं. आणि जेव्हा यम येतात, त्याचं जेव्हा आयुष्य संपतं आणि यम त्याला घ्यायला येतात, तेव्हा तिच्या चातुर्य बुद्धीने ती यमाकडून आपल्या
पतीला यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मागवते. तर आपण आता कहाणी वाचणार आहोत. सावित्री आणि सत्यवानाची कहाणी वाचूया आपण आता. आणि सर्वच म्हणजे वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तर मी सुद्धा आज उपवास केलेला आहे. सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं आहे फक्त. आणि जर भूक लागलीच तर मी मँगो खाणार आहे, नाही लागली तर मी संध्याकाळीच डायरेक्ट उपवास सोडणार आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने घरात पूजा करतात की बाहेर वट सावित्री पौर्णिमेची पूजा करण्यासाठी जातात? मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चला आपण आता सावित्री आणि सत्यवानाची कहाणी वाचूया. तर ती काही मी तुम्हाला दाखवणार नाही, शांतपणे मी वाचणार आहे. चला, संध्याकाळ झाली, आपण आता स्वयंपाकाला लागूया. आणि टेक्सासमध्ये आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि कडक ऊन आहे आत्तासुद्धा संध्याकाळी. चला, संध्याकाळ झाली, आता स्वयंपाकाला लागूया. आणि टेक्सासमध्ये तर कडक उन्हाळा आता सुरू झालेला आहे आणि आता संध्याकाळीसुद्धा अगदी कडक ऊन आहे. चला, पण इथे 9 वाजेपर्यंत ऊन असतं. मग काही 9 वाजेपर्यंत आपण उपाशी राहणार का? स्वयंपाक तर करणारच ना, आणि जेवण पण करणार. आणि आज तर माझा उपवास आहे. चला, स्वयंपाकाला लागूया. आज आपण काही पुरणपोळी बनवणार नाही. तर बघा आता मी काय बनवते. तर प्रथम आपण पुरीचं पीठ भिजवून घेणार आहोत. या ठिकाणी मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपण त्यात थोडं मीठ घालणार आहोत. त्यात आपण थोडंसं मीठ घालूया आणि आपण हे मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भिजवून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपलं पुरीचं पीठ भिजून झालं आहे. हे पोळीच्या पिठासारखं सैलसर भिजवायचं नसतं, हे जरा घट्टसर भिजवायचं असतं. तर हे बघा, हे असं हे आपण झाकून ठेवूया. हे बघा, या ठिकाणी माझ्याकडे पांढरा भोपळा आहे, याला व्हाईट पंपकिन म्हणतात. हा पेठा बनवतो ना आपण, आग्र्याचा पेठा, तो बनवण्यासाठी ह्या भोपळ्याचा वापर केला जातो. हा पाठीमागून असा असतो आणि हा पुढून असा. तर आपण याची साल काढून हा कट करून घेणार आहोत. व्हाईट भोपळा चिरून घेतलेला आहे. टेस्टी अशी आपण भाजी बनवणार आहोत. याला मराठीमध्ये कोहळा पण म्हणतात. त्यात आपण आता भोपळा घालूया. तर झाकून ठेवूया 7 ते 8 मिनिटासाठी. त्यात आपण आता मुगाचं वरण करूया. घालणार आहोत, तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाणी घालूया यात आपण. कोथिंबीर घालूया आपण. याला आपण आता झाकण लावूया आणि याच्या आपण 4 शिट्ट्या करूया. 7-8 मिनिटं झाली तर आपण झाकण काढून घेऊया. लागत नाही, आपण आता चेक करूया. तर हे बघा, शिजलाय. हा, या ठिकाणी मोठे मोठे 2 आंबे आहेत. आपण आता याचा रस बनवूया. हा आता दुसरा. खूप मोठे आहेत. हे बघा, हे बाउल पण खूप मोठं आहे माझं काचेचं. किती रस निघाला, अरे बापरे. खूप नाही फिरवायचं. आंब्याचा रस या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. हे बघा, या ठिकाणी आपला हा आंब्याचा रस अगदी छान घट्टसर बनवून तयार झालेला आहे. चला, कुकर थंड झालंय, आपण आता ओपन करूया. वाव, मस्तच. आणि हे बघा, या ठिकाणी आपलं हे वरण बनवून तयार झालेलं आहे.
आपण पालकाची भजी बनवणार आहोत. पालक आपण बारीक चिरून घेऊया. सगळे पालक चिरून घेतलेले आहे. या ठिकाणी 1.5 कप बेसन घेतलं आहे, डाळीचं पीठ. आपण आता हा पालक यात भिजवून घेणार आहोत. या ठिकाणी आपलं भजींचं पीठ भिजवून झालेलं आहे आणि आपला सगळा स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. आता फक्त पुऱ्या बनवायच्या आहेत आणि भजी कुरडई तळायची आहे. चला पुरी बनवूया. चला आपण आता पुरी बनवायला घेऊया आणि गोळे बनवून घेऊया आधी, हो ना. पुरीसाठी बॉल बनवून घेतलेत. काय बॉल? या ठिकाणी पुरीसाठी आपण गोळे बनवून घेतलेले आहेत आणि नीलने ऑलरेडी 2-4 हे बघ लाटलेत. मी बनवत होते गोळे तोपर्यंत त्याने लाटलेत. आपण आता लाटून घेऊ. हे बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त जाडसर पण नाही, अशी ही छानशी लाटली आपण. तर चला आपण पटापट लाटून घेऊया. काय वाटतं तुम्हाला, हे सगळं बनवणं सोपं की पुरणपोळी बनवणं सोपं? मला नक्की सांगा. आज मला खरं पुरणपोळी खाण्याची खूप इच्छा होती, पण असू दे. आपण आता खूप वर्षानंतर मी बनवते. मी सहसा आमरसपुरी बनवतच नाही, रसपुरी बनवतच नाही. चला आपण आता वेगळं खाऊया आणि सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया. चला आपण तळूया आणि हे घालूया. झाली की नाही आपली बनवून सारखी पुरी मस्तच. हे बघा. चला आपण आता बनवून तळून घेऊ पटपट. हे बघा, डब्बाभर आपण पुऱ्या बनवल्यात. या ठिकाणी भजी तळूया, पालकाची भजी. हे बघा, पलटवूया. वाव, मस्तच. हे बघा, हे बघा. वाव, अगदी कुरकुरीत. हे बघा, हो ना. हे बघा, नागलीचे छोटे छोटे पापड. वाव, तुम्हाला आवडते का कुरडई? मला खूप. चला, या ठिकाणी सॅलड कापले, गाजर, काकडी, बीटरूट. तर या ठिकाणी नैवेद्याचं ताट बनवून तयार झालेलं आहे. या ठिकाणी भात, त्यावरती वरण घातलं आहे, थोडंसं तूप घातलं आहे. या ठिकाणी वरण, यात पण तूप घातलं आहे आपण. ही भाजी, ही कोहळ्याची भाजी, व्हाईट पंपकिनची भाजी, रस, आणि या ठिकाणी पुऱ्या, कुरडई आणि भजी, आणि हे नागलीचे पापड छोटेसे, आणि या ठिकाणी बीटरूट, काकडी आणि गाजर, असं हे ताट आपण तयार केलेलं आहे. चला, या ठिकाणी आपलं नैवेद्याचं ताट बनवून तयार झालेलं आहे. मी आता तुम्हाला दाखवलं. चला आपण आता जाऊया, आरती करूया, नैवेद्य दाखवूया आणि टेम्पलला पण जाऊया. चला, आता आपल्या घरातली आरती झाली, नैवेद्य दाखवून झाला. आपण आता इथे जवळ टेम्पल आहे तिथे जाऊया. 8:15 वाजले, 8:30ला बंद होतं, बघूया. चला, 8:20 झाले आहेत. 8:30ला ते बंद होतं मंदिर. 8:20 झालेत, आपण मंदिरात निघालोय. 8:30ला बंद होतं. पोहोचू आपण. 5-7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. जवळच्याच मंदिरात जाणार आहे. त्यात आता सिग्नल पण आला. गर्दी गर्दी, खूप गर्दी. चला पोहोच.
पोचलो आपण. भयंकर गर्दी आहे. 8:30ला बंद होत असतं, पण बहुतेक आज उशिरा बंद होणार असेल. पार्किंगला पण जागा नाही. अच्छा, आतमध्ये पण भयंकर गर्दी आहे. मुलं सांगतात ते आतमध्ये पण भयंकर गर्दी आहे. आपण चप्पल वगैरे काढूया. विष्कम्भो दिवो धरुणः पृथिव्या अस्येषा जगतो विष्णुपत्नी विश्वव्यचायिषयन्ति स्तुभोतिः शिवान अस्मदितिरुपस्थे ॐ महादेव्ये च विद्महे तन्नो नीरा प्रचोदयात् ॐ महादेव्ये च विद्महे श्रीभो सख्ये च धीमहि. टेम्पलमध्ये आल्यानंतर मला मोठा धक्काच बसला हे ऐकून की भगवान जगन्नाथपुरी यांना आजच्याच दिवशी फक्त स्नान घातले जाते, तेही 108 कलश पवित्र पाण्याने. आम्ही पण हा गोल्डन चान्स घालवणार नव्हतो. आम्ही पण अभिषेकसाठी पैसे भरले आणि अभिषेकसाठी आम्ही रांगेत उभे आहोत. श्रियं देवी सर्वभासामलां ज्येष्ठामलक्ष्मी निश्चलो निर्विकल्पो निराख्यानशुद्धो निर्भुतियो विकसित सविष्टरेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्याष्टाक्षरं पदम् यो ह वै नारायण मंदिराच्या बाहेर महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या रांगा आहेत. भारतीय बैठक मांडून मस्तपैकी लोक जेवत आहेत. बघा, त्यांनी सांगितलं प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही, महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आपलं आपण घरी बनवलं किती गर्दी आहे. प्रसाद घेण्यासाठी लाईन आता इकडच्या लाईनमध्ये अगस्ती आणि नील आणि ह्या लाईनमध्ये मी आणि धीरज लाईन लागली. चला आलो आपण मंदिरातनं आलो. तर आम्ही मंदिरात जाऊन आलो. घरातूनच निघायला 8:20 वाजले होते आणि आम्हाला वाटलं ते बंद होईल, पण तिथे गेल्यानंतर बघितलं तर भयंकर गर्दी होती. कार पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. आणि आतमध्ये मग गेल्यानंतर मंदिरात बघितलं तर खूप गर्दी होती. तर म्हटलं अरे, मी दुपारीच बघितलं की आज काही आहे का मंदिरात. आज मी दुपारी चेक केलं आमच्या घराजवळच्या मंदिरात रघुनाथ टेम्पलमध्ये काही कार्यक्रम आहे का वटपौर्णिमेचा, तर काही दिसलं नाही. आणि आत्ता आम्ही गेलो तर मंदिराच्या आत भयंकर गर्दी होती. स्कॅन करून बिलिंग करून आणि एक पावती घेत होते आणि मोठ्या लाईन होत्या. तर तिथे मग आम्हाला कळालं की अभिषेक चालू होता तिथे. आज तिथे भगवान जगन्नाथपुरींचा अभिषेक चालू होता. तर ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला जगन्नाथपुरी जे आहेत त्यांना स्नान घातलं जातं. 108 कलशातल्या पवित्र पाण्याने त्यांना स्नान घातलं जातं आजच्या दिवशी. तर हे मला तिथे एक जे व्हॉलंटियर म्हणजे जे सेवा देतात त्या मॅडम होत्या, त्यांना म्हटलं आज काय कशाबद्दल अभिषेक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आज स्नान पौर्णिमा आहे. तर स्नान पौर्णिमा काय आहे, तर आज भगवान जगन्नाथपुरी यांना आजच्याच दिवशी स्नान घातलं जातं फक्त, असं ते म्हणाल्या. हां, तर आम्ही पण त्याचा लाभ घेतला
तर धीरजला म्हटलं आपण पण अभिषेक करूया मग. तर आम्ही अभिषेकसाठी आम्ही तिथे बिल केलं. तर आम्ही पूर्ण फॅमिलीने अभिषेक केला मग आज तिथे. खूप गर्दी होती. मग आरती वगैरे झाली आणि मग जगन्नाथपुरी आणि बलराम सुभद्रा यांना खूप छान असं सजवलं होतं. तर खूप छान दर्शन झालं. आणि आज हे पण माहिती झालं मला मग, कारण आपल्याला काही सगळ्याच देवांबद्दल सगळी माहिती नसते, हो की नाही. भगवान जगन्नाथपुरींना आज स्नान 108 कलश पवित्र पाण्याने स्नान घातलं जातं. आणि त्यानंतर देवांना ताप येतो असं मानलं जातं. आणि म्हणून भगवंत आपल्या भक्तांना त्यावेळेस दर्शन देत नाही. म्हणजे काही दिवस भगवंत आपल्या भक्तांना दर्शन देत नाही असं पण मग मानलं जातं. मला ही नवीन माहिती मिळाली आज. तर त्यांनी तिथे काही आपण जास्त बोलू शकत नाही. त्यांनी फक्त सांगितलं म्हटलं काय एवढंच विचारलं मी तिथे. म्हणे की आज स्नान पौर्णिमा आहे आणि आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. तर त्यासाठी पण लाईन होत्या बाहेर. तर आम्ही महाप्रसाद घेतला आणि घरी आलो तर आम्हाला रात्रीचे 10 वाजले होते आणि माझा सकाळपासूनचा उपवास. आणि घरातली आम्ही पूजा केली होती आणि नैवेद्य दाखवला होता. घरातल्या देवांची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही गेलो होतो आणि म्हटलं की आपण 2 मिनिटात दर्शन घेऊन घरी येऊ, कारण ते 8:30ला पण बंदच होणार होतं तसं पण. तर नुसतं दर्शन घेऊन येऊ असं. पण चला आज आपल्याला अभिषेक करायला मिळाला आहे, मुलांना पण सगळ्यांना. आणि खूप छान वाटलं, नवीन माहिती पण मिळाली. तर तुम्हाला माहितीच असेल की श्रीकृष्णाचं हार्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जगन्नाथपुरीला. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन बघा भगवान जगन्नाथपुरींबद्दलची माहिती. तर मग मी आल्यानंतर म्हणजे व्हिडिओचा एंड करणार होती, पण रात्रीचे 10 वाजले होते. तर धीरे म्हणे आधी जेवण कर आणि नंतर मग तू व्हिडिओचा एंड कर आणि मग त्यांना सांगत बस. तर आम्ही जेवलो सगळेजण आणि तो प्रसाद म्हणजे काही जण तिथेच घेऊन जेवत होते, पण माझा उपवास होता आणि म्हटलं मला उपवास सोडायचा होता. सगळेच जण मग आम्ही महाप्रसाद घरी घेऊन आलो, कारण घरात पण मी भरपूर जेवण बनवलं होतं. भरपूर पुऱ्या तळल्या होत्या, त्यातल्या 10 पुऱ्या शिल्लक आहेत. चला जेवढं बोलू ना आपण तेवढं कमीच. तर आजचा हा वटपौर्णिमेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली तुम्हाला. तर आमच्या दरवाजाच्या वरती पक्ष्याने घरटं केलंय. तर तो पक्षी बहुतेक अंडी उगवत आहे. तर तो प्रसाद आणल्यानंतर मी आता तर ताट ठेवलंय बाहेर. इथले पक्षी पण शांत असतात, इथल्या माणसांसारखे. आपल्या इथले तर भारतातले लोक पण काऊ काऊ किऊ किऊ काऊ काऊ, बायका पण चिऊ 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 करत असतात आणि पक्षी पण चिऊ चिऊ चिऊ. किती आपल्या इथे भारतामध्ये लोकांचा बायकांचा कलकलाट असतो, आवाज असतो. इथली माणसं पण शांत आणि इथले पक्षी प्राणी सगळंच शांत. माहिती असं खूपच विशेष वाटतं मला. ते 2 पक्षी रोज येत होते 7-8 दिवसापासून आणि ते घरटे बनवण्याचा प्रयत्न करत होते. किती दिवस झाले खाली भरपूर असं पडत होतं आणि मग ते साफ करत होते मी सकाळी. फायनली त्यांनी घरटं बनवलं. आमच्या दरवाजाच्या वरती जागा आहे त्या ठिकाणी. आणि मग मी मुलांना आणि यांना सांगितलं नवऱ्याला की हळूच दरवाजा उघडून येत जा, कारण त्या पक्षाला आपण डिस्टर्ब नाही करायचं म्हटलं. आणि मग त्यांनी जर अंडी घातलेली असतील, पिल्लं जर झाली, ती पिल्लं मोठी होऊन उडून गेली की मग खाली रिकामं घरटं झालं की मग आपण ते साफ करूया असं सांगितले. हां, आता त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवेल. आता सध्या चला आजचा हा वटपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, इतरांना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल आणि जुनेसुद्धा असाल आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि नोटिफिकेशन बेल वाजवलं नसेल
तर नक्की वाजवा डिंग 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 असं, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. धन्यवाद.